ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज मी बाहेर चाललोय फिरायला। सकाळचे 6 झालेले आहेत। आमच्याकडचा नजारा बघू शकता। सकाळचे पहाटे अजून बस आली नाही, बसची वाट बघतोय। एक बस निघून गेली जस्ट येता फायनली बस आलेली आहे मित्रांनो, बघू शकता बस आमच्याकडे ते पोहोचलोय। आणि ट्रेन माझी 7:55 आहे। ट्रेनला अजून जाम टाइम आहे, तोपर्यंत नाश्ता करून घेतो। छोले भटुरे आहे, अजून आले नाही इकडे ठाण्याला। तोपर्यंत व्ह्यू बघा इकडचा ठाण्याचा आमचा। ट्रेनला खूप टाइम लागतोय याला, CST लाच आहे अजून। आता 8 झालेले आहेत, 8:05। चला जागा भेटली मस्तपैकी। गर्दी आहे, थोडी कमी आहे। एक्झॅक्टली मानगाव बस स्टॉपवरती आहे अजून। तर मी पोहोचलो आता मानगाव स्टेशनला। रायगडला जायला 1.5 तासांनी बस आलेली आहे। मला रायगड किल्ल्यावरती जायला लेट झाला, त्यामुळे मी इकडे आता रूमच बुक केलं। मला आता रायगड किल्ल्यावरती जायचंच आहे काय पण करून, त्यामुळे मी रूमच बुक केलं आहे आता। आणि सकाळी मी मॉर्निंगला आता मी रायगड किल्ल्यावरती जाईन। मी तिथे हॉटेलवरती आहे, तर तुम्ही इकडे विजिट करू शकता। तर 2 गोष्टी यांच्याशी माहिती करून घ्या। तर आमचं हॉटेल आहे समर्थ कृपा किसानचं। तर त्यांचे इकडं जेवण वगैरे एकदम बेस्ट एकदम भेटतो। सर्विस वगैरे रूम पण एकदम मस्त आणि रूम सुद्धा व्यवस्थित आहेत एकदम। खालती मोठा हॉल आहे, वरती रूम आहेत। पाण्याची काही प्रॉब्लेम नाही आणि पाणी वॉशरूम वगैरे आहे, सर्व एकदम बेस्ट आहे एकदम। आम्ही पूर्ण सर्व्हिस पूर्ण फुल देतो। एक नंबर आहे। तर तुम्ही येऊन विजिट करू शकता येऊन जाऊ आणि थोडेफार डिस्काउंट पण देतील। देणार ना आम्ही, नक्कीच ना देणार। तर येऊन विजिट करून जा इकडे कधी आलात तर। सकाळचे आता 6:30 वाजलेत आणि मी आता नाश्ता करतोय, जस्ट पोहे खातोय आणि मग किल्ल्यावरती चढायला घेतो। किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलोय। चालतोय आणि अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलोय। इकडचा बघा नजारा कसा दिसतो, एकदम छान। भारी वाटतं एकदम थंड वातावरण आहे वरती एकदम। हा
चला भेटू पुढे. मी महादरवाजाच्या इथे पोहोचलो पोचलो मी गडावरती एकदम. आणि तुम्हाला दाखवतो इथे माहिती काय काय लिहिलेली आहे. याच्यावरती काय काय माहिती लिहिलेली आहे बघू शकता. विद्यार्थ्यांना तर ते विद्यार्थी येतात ते त्यांना माहिती देतात. येत आता काही असेल तर यांच्याशी विजिट करून माहिती घेऊ शकता तुम्ही. काही असेल तर एकदा येऊन भेट द्या यांना. तुमचं नाव काय? आपलं नाव नामदेव अवकिरकर. रायगड किल्ल्यावरती मी गायडिंग करतो 16 वर्षापासून. किल्ल्यावरती आपलं घर सुद्धा आहे. तुम्हाला किल्ल्यावरती काही जेवण वगैरे लागलं, जेवणाची पण सोय किल्ल्यावरती होते. मस्त चुलीवर जेवण असतं. ओके. 2 भाकरी, कांदा, ठेचा, पिठलं, लोणचं वगैरे. तुमची कधीही मुलं आलीत आपल्याला फोन करायचा फक्त. किल्ल्यावरती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा होळीचा माळ आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस होळी आणि रंग म्हणजे विधी खेळली जायची. पहिली होळी रायगड, कारण की रायगड किल्ला हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे पहिली मानाची होळी रायगड. या रायगड किल्ल्यावरून महाराजांचे काही 8 किल्ले पाहायला मिळतात. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड, मानगड आणि सांबड. त्या गड किल्ल्यावरती होळी पेटली. ही गावगाव पेटायची. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे इथे होळी साजरी केली जाते. पण त्यापैकी एक प्रथा होती. पेटत्या होळीतून जो नारळ कडेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचा घोडा आणि मानाचा पेटा दिला जायचा. हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 9 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी होळीतून नारळ काढला होता. तो विचार करा, आपल्या छत्रपती संभाजी राजांनी वयाच्या 33 वर्षामध्ये काही पराक्रम केला असेल. थोडं कल्पना करायची. समोरची बाजारपेठ आहे. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. होलीचा माल बोलतात. सकाळी चालेल. मागची बाजू बघू शकता. खालती जायला जागा बघू शकता. खालती जायला लाईट पेटवा लागेल. गुफा. हा बघू शकता गडावरचा तलाव. तर वरती चढायला जागा. इथून डायरेक्ट वरती.
पैसे वगैरे जमा झालेले आहेत. दानपेटी यायला बनवलंय. पूर्ण पैशाने भरलेलं आहे. बघू शकता सगळे नोट्या बिट्या आहेत तिथं. याला अजून चांगल्या पद्धतीनं काय तुटला बिटला असेल कुठं रिप्लेसमेंट करतात, तिथे बांधकाम वगैरे करतात. तर आपल्या हे जवळचे आहेत सगळे, खूप कष्ट करतात, मेहनत करतात गडावरती. आता मी चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती. तो हाच तो रोड. हे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. चला मित्रांनो, परत भेटू नेक्स्ट व्हिडिओला.